हॅलो गायस, कसे आहात तुम्ही? मला जेव्हा जेव्हा तर साकोलीले तर हेच मायरी म्हणते अक्का मी येतो. मी म्हणलो मी तुले काही नेत नाही. तर बघा ना कशी रागाला येऊन बसली आहे, तू गंदी अक्का आहेस म्हणते. मग इले भुलं भटकव करून निघलो बापा पैदल पैदल. आता म्हणाल तुझी गाडी कोठी गेली? अरे बाबा, माझ्या गाडीची वायरिंग कातरल्या ह्या उंदरायनं. ह्या उंदरावर कोणती आग असेल सांगा बरं. पैदल पैदल निघलो. माझ्या घरापासून तर बस स्टॉप किती दूर आहे. मग ऑटो भेटली, गेलो बापा. फायनली पोहोचलो मी शोरूममध्ये. तर माझ्या गाडीची सर्व्हिसिंग होती बाकी, तर मग सर्व्हिसिंग करत होते. मग मला बसा लागला. सुधरवून तर झाली. मग मी बोर होत होतो, तर बघा ना कशी वाकडा तोंड केलं. एक तर स्वतःला पाहत होतो मस्त. मग फायनली माझ्या गाडीची वॉशिंग वगैरे सुरू झाली. काकाले म्हणलं लवकर करा ना, म्हणलं नाही पक्कीच वेळ लावलं. बघा ना मग मस्त मोठी खुश झालो मी माझ्या गाडीले पाहून. एक हप्ता बिचारीची वायरिंग कातरून बिचारी बसली होती माझी गाडी. मग घरी आणलो. दुसऱ्याच्या दिवशी काही पूजा गिजा केलं नाही. वॉश झाली तर थोडीशी पूजापाठ करून टाकलं. फायनली बघा किती माझ्या जीवाला शांती भेटून राहिली. बघा माझी खुशी. मग म्हणलो चल बरं आज कोजागिरी आहे तर मस्त दूध घ्यायसाठी मी गेलो दिनशामध्ये. माझी बहीण बघा ना मस्त चॉकलेट घेऊन राहिली. इले तर हे काय चॉकलेट खावायचा मोका सोडत नव्हती. मग मी येले म्हणलो चला झुल्यावर. अजून चंदन बसवण्यापेक्षा येले बसवलो मी झुल्यावर. तर हे स्मायरा म्हणते अक्का जोरात घुमव म्हणते, मी पडल्या पाहिजे म्हणते. मग रानू तरी भीत होती, पण हे स्मायरी भीत नव्हती. बघा बरं किती बदमाश आहे हे. म्हणते अक्का मला ह्या वेळेला सीसॉवर बसायचं आहे. इले बसवलं बाबा. तर मग जोरामध्ये हे बाईची आपटूनच गेली ढुंगण. मला काय माहित होतं आपटणार आहे म्हणून. तरी बघा ना ते मला एवढा हासा येत होता. मग तिला अजिबात घेऊन